लोक महाराष्ट्र न्यूज। जितेंद्र आव्हाडांची आमदारकी रद्द करा, चिखलीत व मलकापूर सकल हिंदू समाजाचे तहसीलदारांना निवेदन सादर। छत्रपती शिवाजी महाराज, प्रभू श्रीराम आणि हिंदू संस्कृतीबद्दल सातत्याने अपमानजनक विधाने करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या आमदार जितेंद्र आव्हाड यांची आमदारकी त्वरित रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आज चिखली इथं सकल हिंदू समाज आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीनं तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आलं आहे। चिखलीचे नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच मलकापूरचे नायब तहसीलदार श्री चौधरी यांनी हे निवेदन स्वीकारले। इतिहासाचा विपर्यास खपवून घेणार नाही। निवेदनात नमूद केल्यानुसार आमदार जितेंद्र आव्हाड हे जाणीवपूर्वक इतिहासाचा विपर्यास करत असून राज्याभिषेकासारख्या पवित्र प्रसंगाबाबत जातीय विष पसरवणारी विधानं करत आहेत। लोकशाहीचा गैरवापर करून विधिमंडळाच्या पदाची प्रतिमा मलिन करणाऱ्या अशा लोकप्रतिनिधींवर कठोर कारवाई होणं आवश्यक आहे। केवळ दिलगिरी व्यक्त करून वेळ मारून येणाऱ्या प्रवृत्तीला आता कायमचा लगाम घालण्याची वेळ आली आहे, असा पवित्रा हिंदू संघटनांनी घेतलाय। धर्म, देवता, संत आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या राष्ट्रपुरुषांची विटंबना करणाऱ्यांविरोधात राज्यात तातडीनं ईशनिंदा विरोधी कायदा संमत करावा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। वारंवार होणाऱ्या या अपमानास्पद प्रकारांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या जात असून सरकारनं याकडे दुर्लक्ष करू नये, असा इशाराही निवेदनातून देण्यात आलाय। नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड तसेच मलकापूर नायब तहसीलदार चौधरी यांनी निवेदन स्वीकारले असून यातील मागण्या आणि भावना राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचं आश्वासन दिले। निवेदन सादर करतेवेळी हिंदू जनजागृती समितीचे प्रसाद येवले, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे गणेश चव्हाण, गोरक्षक ओमराजे गायकवाड, शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे राहुल मोरे, सुजित कोरे, अनिकेत पेंढारकर, हरिभाऊ सोळंखे, आकाश सांगळे, चेतन गुप्ता, संदीप ठेंग, योगेश भगत, विजय लाहोरकर, दीपक गाडेकर, तुषार भुतेकर, विशाल भुतेकर, प्रताप खंडारे, ऋषिकेश करवंदे, राकेश गोंधणे, सुनील जाधव तसेच मलकापूरचे डॉक्टर ज्ञानेश देशपांडे, भारती दहीभाते यांच्यासह सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय श्रीराम, जय शिवराय। आम्ही चिखली तालुक्याच्या वतीने सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती यांच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन दिले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांचं नेहमीच महापुरुषांविषयी, छत्रपती शिवाजी महाराजांविषयी, देवदेश धर्माविषयी त्यांचं स्टेटमेंट हे असतं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाविषयी त्यांनी अतिशय चुकीचं असं हे स्टेटमेंट केलेलं आहे। हे स्टेटमेंट अतिशय निंदकीय आहे। हे स्टेटमेंटचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि अशा चुकीच्या वक्तव्यामुळे एखाद्या समाजाच्या भावना दुखावल्या जातात, हिंदू धर्माच्या भावना दुखावल्या जातात। या जितेंद्र आव्हाडांना याची आमदारकी तात्काळ रद्द करावी आणि याच्यावर फौजगिरी गुन्हा दाखल करावा, ही तहसीलदार साहेबा निमित्त आमचे मुख्यमंत्री साहेबांना निवेदन आज आम्ही दिलेलं आहे। तसेच महापुरुषांच्या विषयी वारंवार जे राजकारणी किंवा जे कोणी व्यक्ती देवदास धर्माच्या विषयी स्टेटमेंट करतील, महापुरुषांच्या विषयी स्टेटमेंट करतील, त्यांच्या सर्वांवरच कठोर कारवाई व्हावी। हे यांचं स्टेटमेंट म्हणजे हे देशाच्या विरुद्ध, राष्ट्राच्या विरुद्ध हे त्यांचं स्टेटमेंट आणि अशा स्टेटमेंटमुळे राष्ट्राची हानीही एखाद्या वेळेस होऊ शकते। ही विनंती आम्ही पोलीस प्रशासनाला आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना करत आहोत। नमस्कार बांधवांनो, आज या ठिकाणी तहसीलमध्ये आम्ही आलेलो आहोत। हिंदू जनजागृती समिती आणि आमचा सकल हिंदू समाज, काही हिंदुत्ववादी संघटना एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष वेधू इच्छितात। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार, विधिमंडळाचे सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक वक्तव्य केलं। ते वक्तव्य सकल हिंदू समाजाची आणि शिवप्रेमींची भावना दुखावणारं असं होतं आणि जितेंद्र आव्हाड ही व्यक्ती नेहमीच हिंदू धर्म असेल, सनातन हिंदू धर्म, छत्रपती शिवाजी महाराज, हिंदू देवी देवता यांच्याबद्दल अशी वक्तव्य विधाने करत असतात आणि त्यातून फक्त समाजाला डिवचण्याचं काम जितेंद्र आव्हाड करत असतात। म्हणून नियोजित पद्धतीने हे चालू आहे का आणि यातून त्यांना काही हेतू साध्य करायचा आहे का,
असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो. त्यांनी अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्या राज्याभिषेकाच्या विरुद्ध त्यांचं वक्तव्य एकदम खोटारडं आहे. त्यानंतर ही पहिलीच वेळ नाही, तर याआधी पण बरेच विधानं त्यांनी केलेले आहेत. आणि म्हणून आम्ही सर्वजण आणि हिंदू जनजागृती समिती जितेंद्र आव्हाड यांच्या विधिमंडळाचं सदस्यत्व रद्द करण्याची आणि त्यांची आमदारकी कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी करत आहोत. आमच्या प्रमुख मागण्या या ठिकाणी खालीलप्रमाणे. जितेंद्र आव्हाड यांनी वारंवार देवदेश संस्कृती धर्म यांच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचवण्याचं काम केल्यामुळे त्यांचं विधिमंडळ सदस्यत्व कायम रद्द करण्यात यावं. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांना कुठल्याही अशा ऐतिहासिक चर्चांमध्ये आणि महापुरुषांचा अपमान करणाऱ्या व्यक्तींना परवानगी देऊ नये, अशा प्रकारची मागणी. आणि त्यासोबतच देवी देवता, हिंदू धर्म आणि छत्रपती शिवाजी महाराज यासारखे महापुरुष यांच्याबद्दल अवमान करणारी कोणतीही व्यक्ती असो, त्या व्यक्तीवर यानंतर कठोर कारवाई झाली पाहिजे. यासाठी महाराष्ट्रामध्ये ईशनिंदा कायदा करावा, अशी मागणी या निवेदनाद्वारे आम्ही मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य यांना करतो आहोत. नमस्कार. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.